मला प्रश्न अनेकांनी पण विचारला होता. मुद्दा असा आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत फी ठरवणारी एक अथॉरिटी आहे, ज्याचे अध्यक्ष हायकोर्टाचे माजी जज असतात. आणि मागच्या 5 वर्षापूर्वी जी कमिटी नेमलेली होती तिचा कार्यकाळ ह्या मार्चमध्ये संपला. ती फाईल आमची क्लिअर झालेली आहे, परंतु त्याला एक कंडिशन अशी आहे की माजी जज जे आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन जोपर्यंत हायकोर्टाकडे येत नाही तोपर्यंत ती कमिटी फॉर्म होत नाही. मला असं वाटतं की 8-10 दिवसामध्ये ती कमिटी फॉर्म होईल आणि ती झाल्यानंतर पहिली बैठक त्यांची माझ्यावर असेल. आणि ह्या भावना मी त्यांना सांगणार आहे, पालकांच्या भावना काय आहेत, विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत. आणि मी या मताशी अगदी 100 नाही 10,001% सहमत आहे की जी कॉलेजेस बंद आहेत त्यांचे जिम चालू नाही, त्याच्यामुळे जिम फी घेऊ नये. जी कॉलेजेस चालू नाहीत त्यांची ग्रंथालय चालू नाहीत, त्याच्यामुळे ग्रंथालय फी घेऊ नये. टीचिंग जी काय फी आहे ती घ्यावी या मताचा मी पण आहे, कारण शेवटी प्राध्यापकाचा ऑनलाईन शिकवत आहे. पण ज्याचा उपयोगच होत नाही आहे विद्यार्थी. आता मेंटेनन्स म्हणजे काय आहे, तर विद्यार्थी ज्यावेळी बेंचवर बसेल, विद्यार्थी ज्यावेळी येईल त्याच्यामध्ये, त्यावेळी ते त्यांचं काय असेल, खडू असेल, आता लेझरवर दाखवतात काय असेल, त्याची झीज होणार आहे, तोपर्यंत काय होत नाही. आता ऑनलाईनचा जो काही चार्ज असेल आणि टीचिंग फी असेल ती घ्यावी, म्हणजे प्राध्यापकांचे सगळ्यांचे पगार होतील, त्यांची यंत्रणा होईल. पण ह्या मताशी मी सहमत आहे, परंतु जोपर्यंत ती कमिटी फॉर्म होत नाही, त्या कमिटीला स्वायत्त अधिकार आहे. फक्त ते आम्हाला इन्फॉर्म करतात, एखादी सजेशन ते आमच्याकडनं घेतात, पण ते इन्फॉर्म करतात, कारण त्याची ज्युडिशरी पॉवर असल्यामुळं ते त्यांचे निर्णय ते घेतात. पण ही भूमिका त्यांच्याकडे मी मांडणार आहे ज्यावेळी कमिटी होईल तेव्हा. सगळे जे कोर्सेस आहेत ना हे इंडस्ट्रीशी निगडीत पाहिजे. आणि इंडस्ट्री आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग मला असं वाटतं की जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत प्लेसमेंट होणार नाही. आता COEPचा आपण उल्लेख केला. COEPची मुलं कधी बाहेर पडत आहेत आणि आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला कधी जातो हे इंडस्ट्री बघते. याचं कारण त्या आमच्या तिथल्या संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव पवारसाहेब आहेत. आणि मी इथं आलोय म्हणून नामोल्लेख नाही करता, मी अगदी वस्तुस्थिती सांगतो. काल मी रिव्ह्यू घेतला, एका वर्षामध्ये 35 कोटी रुपये CSRमध्ये त्यांनी जमा केला. आता असे अनेक आहेत की ज्यांना आम्ही तिथं पदानं नेमलेलं आहेत, पण एका वर्षामध्ये 35 कोटी रुपये जमा करून ते एज्युकेशनल सिस्टीमवर खर्च करणं आणि अब्रॉडसारखी एज्युकेशन सिस्टीम आपल्या देशात निर्माण करणं हे कसं आहे. आज सांगा ना, COEPचा इंडस्ट्रीबरोबर टायअप पण नाही आहे, पण तुमचा इंजिनियर कधी बाहेर पडतो आणि तो आमच्या इंडस्ट्रीमध्ये कधी असतो हे बघण्यासाठी लोक असतात. माझं म्हणणं तशी एज्युकेशन सिस्टीम टायअप झाली पाहिजे. नाहीतर दुसरं एज्युकेशन आणि इंडस्ट्री, आणि इंडस्ट्रीनं कंपल्शन केलं पाहिजे की जी गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत त्यांच्यावर ॲफिलिएटेड तुम्ही राहिलं पाहिजे आणि तिथनं बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. हा आम्ही प्रयत्न केला, माझी आणि देसाई साहेबांची बैठक पण झाली, पण या पुढं सगळं गडबड झाल्यामुळे पण ते मी करणार आहे नक्की. विद्यापीठाची संविधानात्मक सगळी पदं भरावी अशा ऑर्डर आम्ही काढलेल्या आहेत. आता शिवाजी विद्यापीठ का करत नाही मी खरोखरच माहिती घेतली, त्यांना पदं भरा म्हणून सांगितलेलं आहे. प्राध्यापकांची भरती जी आहे ही ऑलरेडी थांबली म्हणून म्हणजे झालीच नाही असं जो सांगितलं जातं ना की 12 वर्ष 15 वर्ष झाली नाही, याच्याशी मी सहमत नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एक छोटा बिंदू तुम्हाला माहिती असेल, संवर्ग म्हणून एक त्याच्यामध्ये आहे, तो पूर्वीच्या सरकारनं जाहीर केला आणि 24 तासामध्ये रद्द केला. तो का केला, कशासाठी केला हे त्यांनाच माहिती, पण तो परत क्रिएट करणं गरजेचं होतं. तो आम्ही केला आणि भरती सुरू केली. त्याच्यामध्ये आता जे काय आपण शिष्टमंडळ आम्हाला निवेदनं देतात की 8,500 लोकांची भरती करा. 8,500 लोकांची भरती करायला मला काही अडचण नाही, पण त्यांचे पगार तर झाले पाहिजेत ना. त्याच्यामुळे निर्णय घेतला की हाय पॉवर कमिटीनं त्यातले 4,074 लोक पहिले भरून टाका. पण 4,074 लोक भरायला आम्ही सुरुवात केली आणि 4 मेला GR निघाला की कुठची भरती होऊ नये. तर परवाच मी अजितदादांची भेट घेतली, माझ्यावर सुप्रियाताई देखील होता, प्राध्यापकांची सगळी म्हणणं मी मांडली आणि त्याच्यामध्ये जी थांबलेली 4,074ची भरती मी निदान 45% तरी प्राध्यापक भरले जातील प्रत्येक ठिकाणी, ती भरती आम्ही काही दिवसात सुरू करतो, म्हणजे लवकरात लवकर सुरू करतो. नाही सांगतो तुम्हाला कसं असतं की एखादं पद आणि मंत्रीपद मिळालं ना की आपण उत्साहाच्या भरात काही गोष्टी करतो. तेव्हा मला काही लोकांनी सांगितले कोकण बोर्ड करा. मी मिटिंग घेतली आणि कोकण बोर्डाची समिती लावली आणि मी साहेब असं सांगितलं की समिती झाल्यानंतर तो जो काय अहवाल येईल त्याच्यावर मी माझा निर्णय घेतो, पण कोकण बोर्ड व्हावं हे मंत्री म्हणून माझं मत आहे. ती पत्रकार परिषद तुम्ही काढून बघा. त्याच्यानंतर काय झालं की मी स्वतः जेवढे प्राचार्य आहेत जे विद्यापीठामध्ये यायला तयार होते त्या सगळ्या प्राचार्यांशी बोललो, 1 to 1 बोललो, असं पण नाही की फोनवर बोललो, 1 to 1 असं जमवून. त्याच्यानंतर तिथल्या सगळे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोललो आणि विशेषतः संस्था चालकांशी बोललो. लक्षात असं आलं की जी 84 कॉलेजेस होती त्यातल्या 3 लोकांनी फक्त सांगितलं की आम्हाला कोकण बोर्डामध्ये जायचं आहे.
आणि 3 संस्था चालकांनी फक्त सांगितलं कोकण बोर्डामध्ये जायचं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या संस्थांना कोकण बोर्डामध्ये यायचं होतं त्याच प्राचार्यांना कोकण बोर्डामध्ये यायचं होतं. त्याच्यावर आम्ही थांबलो नाही. आम्ही विद्यार्थ्यांचा व्ह्यू घेतला. तर विद्यार्थ्यांनी साहेब असं सांगितलं की आम्हाला ब्रँड पाहिजे, की आम्हाला बॉम्बे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी हा ब्रँड पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही कॅम्पस डेव्हलप करा, आमचे जे सब सेंटर आहे ते तुम्ही डेव्हलप करा. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला. तुम्ही आता जर कोकणामध्ये आला तर पालघर, ठाणा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कॅम्पसला आम्ही इतकं चांगलं डेव्हलपमेंट करतोय की परवा मी रत्नागिरीला स्पर्धा परीक्षांचं केंद्र दिलं, सिंधुदुर्गामध्ये उपकेंद्र नवीन सुरू करतोय. त्याच्यामुळं कोकण विद्यापीठ किंवा असं काहीतरी करण्यापेक्षा आहे ते कॅम्पस जर आम्ही डेव्हलप केले आणि 350 किलोमीटरचा विद्यार्थ्यांचा जर प्रवास वाचवला आणि त्यांचं सर्टिफिकेट त्यांनाच आम्ही उपकेंद्रामध्ये दिलं, सगळ्या फॅसिलिटी तिथे दिल्या, तर मला असं वाटत नाही की कोकण विद्यापीठाची मागणी राहील. उपकेंद्र रत्नागिरी केलं, आता सिंधुदुर्ग 7-8 दिवसामध्ये जाहीर होईल, रायगडचं जाहीर होईल, ठाणा केलं आणि पालघर केलं. याची सुरुवात आम्ही गोंडवाना विद्यापीठातनं केली. आजपर्यंत असं सांगितलं जायचं की कनेक्टिव्हिटी आणि भौगोलिक परिस्थिती सगळ्यात जर बेताची कुठं आहे महाराष्ट्रामध्ये तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आहे. पण आज तुम्ही जर तिथल्या कुठच्याही विद्यार्थ्याला फोन लावून विचारलं की तुझी एक्झाम कशी झाली, तर तो सांगणार माझी एक्झाम सगळे नियम पाळून ऑनलाईन झाली. ज्या ठिकाणी नेटवर्क पोचत नव्हतं त्या 100% लोकांची आम्ही ऑनलाईन एक्झाम घेतली. ही कशामुळे घेतली, तर एक नवीन ट्रेंड आलेला आहे सॅटेलाईट स्टुडिओ, जो आजपर्यंत मुंबई आणि पुण्यामध्येच होता. ही मोनोपॉली आम्ही तोडून टाकली आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये सॅटेलाईट स्टुडिओ असला पाहिजे, जेणेकरून तिथनं आपण व्हर्च्युअलवर सगळ्यांना शिकवू शकतो. शेवटी शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद असला पाहिजे या मताचा मी आहे. कदाचित पारंपरिक माझा विचार असेल आणि तुम्हाला माहिती आहे, पण शिक्षक हे विद्यार्थ्यांबरोबर बोलले पाहिजेत ह्या मताचा मी आहे. पण अशी सिच्युएशन जर राहिली तर मला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट अतिशय सक्षमतेनं रेडी आहे की अशा परीक्षा घ्यायला. पहिलं ठीक आहे ना, पहिला आमचा मुद्दा हाच होता की जो आता CBSEला केंद्र शासनाने घेतला तेच मी सांगत होतो, पण त्यावेळी ते मी सांगत होतो म्हणून नको होतं. आता केंद्र शासनानं सांगितलं म्हणून पाहिजे, त्याच्यावर पण माझा आक्षेप नाही. त्याच्यावर पण मी काय सांगितलं, त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आहे. कारण शेवटी विद्यार्थ्यांची काळजी आणि पालकांचा असलेला एक संभ्रम त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीतला, त्याला त्यांनी दिलासा दिला, त्याच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही. माझं म्हणणं हे आहे की हे सारखं सारखं होणार नाही. जे तुम्ही आता सांगितलं हे पण बरोबर आणि सारखं सारखं करणं देखील योग्य नाही. मागच्या वेळी आमचा तो व्ह्यू होता, पण यावेळी बघा ना, आता मी जेव्हा शिवाजी विद्यापीठाचा रिव्ह्यू घेतला, 13% विद्यार्थी फक्त ऑफलाईन एक्झाम देणार आहेत आणि 13% विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिली की तुम्ही ऑनलाईनमध्ये या. तर मला कुलगुरूंनी असं सांगितलं किमान 5 ते 6% परत ऑनलाईनमध्ये येतील, म्हणजे 4 ते 5% फक्त ऑफलाईन एक्झाम देतील. त्याच्यामुळे हे होतं नाही, ही डेव्हलपमेंट हळूहळू होत जाणार. हे म्हणजे सांगड मला असं वाटतं किती कुणी प्रयत्न केला तरी शक्य आहे असं मला वाटत नाही. ह्याचं कारण पॉप्युलेशन. आज आपण सिंगापूरचं उदाहरण देतो. माझ्या माहितीप्रमाणे अख्खा पुणे जिल्हा म्हणजे सिंगापूर. त्याच्यामुळे त्यांना ही क्रांती करायला काही अडचण नाही. किंवा अन्य कुठचे देश जे आहेत ते आपली लोकसंख्या जर बघितली तर त्याच्यासाठी आता काही देशांचं स्किल डेव्हलपमेंटचं जे वर्क आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि घरातल्या घरात रोजगार ही कुठेतरी संकल्पना राबवून हे पुढे जावं लागेल. पण ते किती वर्षानंतर मला होईल माहीत नाही. पण सध्या हा रेशो राहणारच. रिक्वायरमेंट नोकरीची आणि येणारा शिक्षण फ्लो हा तफावत राहणार. याच्याबद्दल म्हणजे शंका बाळगायचीच गरज नाही. त्याला पर्याय एकच, इंडस्ट्रीशी टायअप करायचं. इंडस्ट्रीला जे पाहिजे, आता मी माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं, माझ्याकडे मी उगाचच वेगवेगळे कोर्स नाही घेतले, मी मर्जिंग कोर्स घेतले. म्हणजे सिव्हिल आणि मेकॅनिकल हे एकत्र 5 वर्षात ते शिकणार. नाही तर 5 वर्ष मेकॅनिकलला जायची, 5 वर्ष सिव्हिलला जायची. आता दोन्ही कोर्स 5 वर्षामध्ये शिकणार. पण मी तिथं काय घेतला, टुरिझमचा घेतला, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजीचा घेतला. कारण माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे ना. तिथनं बाहेर पडलेला कुठं हॉटेलमध्ये काम करू शकतो, हॉटेल स्वतःचं घालू शकतो. माझं म्हणणं त्या भौगोलिक परिस्थितीचं, जसं मग शुगर फॅक्टरीचा विचार केला तर शुगर फॅक्टरीच्या सगळ्या लॉबीनं जर ठरवलं की शुगर फॅक्टरीच्या कोर्समधनं, शुगरच्या कोर्समधनं जे बाहेर पडणारे आहेत त्यांना आम्ही 100% घेणार, मला सांगा काय. तसं आता बजाज आहे किंवा टाटा आहे किंवा हे मोठमोठे ग्रुप आहे. असं काय मला वाटत नाही की नोकरी कमी आहे, पण ह्यांनी घेतलं पण पाहिजे ना. आज शहरातला विद्यार्थी आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी याच्यामध्ये सुद्धा फार मोठी तफावत आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी जेव्हा शहराकडे येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये 100% न्यूनगंड आहे की मला इंग्लिश बोलता येत नाही, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग शहरातल्या विद्यार्थ्यासारखं नाही. हे पण सगळं गेलं पाहिजे ना. माझी भेटगाठ जाहीरपणानं झाली.
मी भेटगाठ करताना जाहीरपणानं करतो, असं लपून नाही. आणि मला हे पण सांगतो, अगदी CM साहेबांच्या पण मनाचा मोठेपणा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ठीक आहे काही बातम्या होते जाब विचार, एका शब्दानं मला, कारण माझ्यावर विश्वास आहे आणि मी काय असं कडिबिडी घालून मला तुम्ही काय देणार आहे, मी जाहीर. आणि ती संस्कृती आहे महाराष्ट्राची. मी त्याचा खुलासा पण केला आहे की मी ज्यावेळी आलो 1 वाजता आलो त्यावेळी ते येणार नव्हते, ते 3:30 वाजता येणार होते आणि ते पण 1:45 वाजता आले. आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्यांच्यावर मी 2004 पासून आमदार म्हणून काम करतो, ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हाडाचा अध्यक्ष होतो, अशी व्यक्ती समोर आल्यानंतर मी काय म्हणायचं, मी शिवसेनेचं तर त्याला बघत नाही, ही संस्कृती नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की ज्यावेळी मी सांगितलं त्यांच्या PA की देवेंद्रजींना सांगा की माझ्या मतदारसंघामध्ये स्वागत आहे, ते स्वतः ज्यावेळी उठून बाहेर येतात ते आपण काय बसूनच राहायचं. आणि काही नाही, हॉलमध्ये बसलो तर असं काय, काही लोकांना दिसलं नाही, सोडून द्यायचं. कारण ते कुठं बसले होते मी जाहीर नाही केलं अजून. जे व्यवस्थित काम करत नाहीत त्याला मी परत मुंबईमध्ये सुद्धा अनेकांना पाठवलेले आहेत. दोन्ही ग्रामीण महिला रुग्णालय जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कोविड सेंटर म्हणून चालू आहेत. रत्नागिरीचं तर महाराष्ट्रातला आदर्श घेण्यासारखं चालू आहे. परवा 200 बेडचं ऑक्सिजन बेडचं लोकार्पण स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलं. आता 75 बेडचं मी स्वतः सिंधुदुर्गाचं केलं. मी तेच मगाशी सांगितलं ना साहेबांना, अनलॉक होत नाही. आता परत ते हे होईल. आता अनलॉक झालं पण 3 नंबरला आम्ही आहोत, तिसऱ्या स्टेजला आम्ही आहोत. त्याचं कारण असं आहे, आमच्याकडे विविध सण साजरे केले जातात. आता हा दोष मी त्यांना देत नाही. शिमगा तुम्ही बघा, शिमग्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 5च्या खाली आकडेवारी असणारे 2 जिल्हे होते, एक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बरोबर आहे. शिमगा आम्हाला कारणीभूत ठरला. आज दोन्ही जिल्ह्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं आणि ती माहिती घ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे, मी सांगतो म्हणून नाही, तर मी ज्या मतदारसंघातनं आमदार होतो त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख लोक मुंबईतनं आलेली आहेत, 2.5 लाख लोक चाकरमानी आलेली आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 लाख लोक आलेली आहेत. आता 2 लाखांचं टेस्टिंग करणं कोणाच्याच हातात नाही. मी आधी काय मोठी घोषणा जरी मी केली असं काही होणार नाही. शेवटी हा कम्युनिटी स्प्रेड आहे आणि तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण सिंधुदुर्गचा 5 तारखेचा की 25 तारखेचा जो पॉझिटिव्हिटी रेट होता तो 23% होता, 22.7 होता. आजचा जर आपण बघितलं तर 9.8 आहे. आम्ही जसं कोल्हापूरनं टेस्ट वाढवल्या त्या आता 7,000 8,000 आमच्या टेस्ट होत आहेत आणि त्याच्यातला रिकव्हरी रेट जो आहे तो फार मोठ्या पद्धतीनं आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, डेथ रेट आमचा कमी आलेला आहे. मला असं वाटत आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आता नाही. जास्तीत जास्त 24 तासामध्ये आम्ही आता रिपोर्ट देतोय. पण काही पेंडिंग असतात, ते कशामुळे असतात, त्यांचं आधार कार्ड तो असतो सिंधुदुर्गामधला, पण आधार कार्ड असतं कोल्हापूरचं, आधार कार्ड असतं सांगलीचं. ते जोपर्यंत मॅच होत नाही आणि तिथले CS आणि इथले CS हे जोपर्यंत कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत ते जाहीर करत नाहीत, म्हणून ते पेंडिंग ठेवतात. नाही, हा प्रश्न आहे ना. आता राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळी राष्ट्रवादी चांगली वाटत होती म्हणून राष्ट्रवादीच होतो. शिवसेनेत आहे असं समजा ना. इकडं आलो ते हे घडवण्यासाठीच आलो. दुधात साखर आहे की दोन्ही चांगलीच बरोबर आहे की नाही. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यावेळी जे राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले किंवा शिवसेनेतनं राष्ट्रवादी गेले त्यांची अडचण होईल असं वाटलं, पण तुम्हाला मंत्रीपद नाही. मी राष्ट्रवादी नक्की सोडली, पण राष्ट्रवादी सोडताना जर माझी पहिली स्टेटमेंट तुम्ही जर बघितली असेल तर मी असं सांगितलं होतं की मी स्थानिक राजकारणाला वैतागून राष्ट्रवादी सोडली. माझं नुकसान शरद पवार साहेबांनी केलेलं नाही, माझं नुकसान अजित पवारनी केलेलं नाही किंवा सुप्रियाताईंनी केलेलं नाही. तेव्हा माझ्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार साहेबांवर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही आणि राष्ट्रवादीवर टीका करण्याचा प्रश्न येत नाही. कदाचित हे माझं स्टेटमेंट साहेबांना भावलं असेल. चला, थँक्यू.